तर नमस्कार मंडळी, आज मी आलोय राशीन मधल्या पांढरे वस्ती येथे, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. तर चला मंडळी, आज बघूया तिथं काय नियोजन आहे, काय बनवणार आहे. आयला इथं परसो आचार्य दिसतात, इथं राशींचेच आहेत. चला तर मग त्यांना विचारूयात आज काय बनवणार आहे. होय, आज काय बनवणार आहे तुम्ही इथं? रस्सा मटण आणि उक्कट. बर बर बर. आणि काय कार्यक्रम आहे आज इथं? पांढऱ्याचं जागरण गोंधळ. बर 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 बर. आणि या मटण रस्स्यासाठी कोणते कोणते मसाले वापरणार आहे तुम्ही? दळवी बंधूचे स्पेशल मसाले वापरतोय. बर 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 बर. त्यांचेच का बरं? एक नंबर क्वालिटी आहे. बर बर. त्यांच्याकडनं मसाले आणलेले. बर बर. आणि मंडळी तुम्ही बघू शकता, हेच ते दळवी बंधूंचे घरगुती एक नंबर क्वालिटीचे मसाले आणि हे दळवी बंधूचा मटन मसाला. चला तर मंडळी, आज बघूयात आपण दळवी बंधूंच्या मटन मसाल्यांची मटन रस्सा रेसिपी. आता हे काय टाकताय तुम्ही? दळवी बंधूचा विसर. बर बर बर. ही टाकली कोथिंबीर. आणि आता हे काय टाकताय? लसूण. आता हे काय टाकताय? ही दळवी बंधूचे स्पेशल मसाले आहेत मटनचे. बर बर बर. तर तुम्ही बघू शकता मंडळी, कोणाचे मसाले ती? दळवी बंधू. दळवी बंधूंचे मसाले. आणि आता हे आलं मंडळी आपलं आळणी. आणि वय हे मटन किती किलो आहे बरं? 200 किलो मटन आहे. आणि किती लोकांसाठी आहे? ही 1,500 लोकांचं मटन आहे. बर बर बर. आणि रस्सा किती लिटर आहे हा? 400 लिटर आहे, 200 लिटर. बर 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 600 लिटर. बर बर. तर मंडळी तुम्ही बघू शकता, 600 लिटर रस्सा बनवणार आहे ते आज. तर मंडळी तुम्ही बघू शकता, पोरची चटणी एक नंबरचा मटन रस्सा तयार केलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता मंडळी, तरी एक नंबर अशी आलेली आहे या कालवणाला. नुसता सुगंध येतोय मंडळी. नाथखोळा पब्लिक गोळा झालेली आहे. होय, काय नाव आहे तुमचं? विजय बनसोडे. कसं झालंय कालवण? एकच नंबर. होय, काय नाव आहे तुझं? कसं झालंय कालवण? होय, काय नाव आहे तुमचं? कसं झालंय कालवण? एक नंबर भाजी. होय, काय नाव आहे तुमचं? गुलाब धोंडे. आणि तुमचं? कसं झालंय कालवण? एकच नंबर. होय, काय नाव आहे तुमचं? कसं झालंय कालवण? आणि मंडळी, हे असले सगळ्यांचे डायलॉग ऐकले बसलो की मग मी बी पाटकेर मी जेवायला लिंबू पेय नाद भरीत कालवून झालं. तुम्हाला बी दळवी बंधूंचे मसाले खरेदी करायचे तर लगेच या नंबरवर कॉल करा.